गणानं पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शिवम स्पोर्ट गिरच्या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 64 धावांचा एक मोठा डोंगर तिथे मात्र उभारला होता आणि या दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये पाहूया कशा अनुषंगाने मात्र खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळेल। डीजे अनुज वेलकम, या आपलं हार्दिक स्वागत। स्पर्धा फ्री एंट्रीची टुर्नामेंट आहे प्रेक्षको। स्पर्धेसाठी आम्हाला मोठं मोलाचं योगदान आमच्या सरपंच साहेबांचं, गोरखनाथजी सुतार साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय नंबरची आम्हाला बक्षिसं लाभली, आम्ही आपला आभार व्यक्त करतोय। त्यानंतर उद्योजक पिसेगावचे प्रसादजी पाटील साहेबांकडून सुद्धा आम्हाला 1, 2, 3 क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभल्या, आम्ही त्यासाठी सुद्धा प्रसाद पाटील साहेबांचं आभार व्यक्त करतोय। तसंच विजयजी अधिकारी उपसरपंच सरलांबे ज्याने मला द्वितीय बक्षीस दिलंय, ज्यांचा मी आभार व्यक्त करतोय। आणि अशोकजी ठाणगे सर, ठाणे जिल्हा परिषद संचालक प्राथमिक शिक्षण संस्था, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय बक्षीस लाभलं, आम्ही आपला आभार व्यक्त करतोय। तसेच करणजी पाटील सापेचे ज्यांनी आम्हाला मेळदीप सिरीजसाठी बक्षीस दिलेले, आम्ही आपला आभारी आहोत। उत्तमजी चौधरी सरपंच सरवली बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी कूलर दिलाय, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय। तसेच वसंतजी पाटील सापे, जगदीशजी सासे सापे यांच्याकडून आम्हाला स्वागतासाठी शाल प्राप्त झाल्या, आम्ही आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय। सुरेशजी पाटील सापे, राजेशजी पाटील सापे यांच्या माध्यमातून आम्हाला कॅमेरा आणि यूट्यूब व्यवस्था इथे लाईव्हसाठी स्पॉन्सर झाली, आपले आभार व्यक्त करतोय। आणि ज्ञानेश्वरजी मागे सापेचे ज्यांनी आम्हाला मेळदीप साठी संपूर्ण ट्रॉफीज दिल्या, आम्ही आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय। जाऊया मैदानामध्ये। तडकीच्या अडकणी सामना सुरू होताच मात्र या ठिकाणी सन्माननीय मेघनाथजी शास्त्री यांचे अगदी जिवलग मित्र इताडीचे उद्योजक सन्माननीय श्रावणजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने करूया हार्दिक स्वागत। आणि जल्लोष पहा, भरपूर संख्येने मात्र क्रीडा रसिक आता मात्र आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी सापे गावातील आपल्याला पाहायला मिळतंय, कारण गावदेवी स्पोर्ट सापे संघ इन ऍक्शन मध्ये आहे। आणि पहिल्या चेंडू भगवान जाधवनं मात्र या ठिकाणी हाताला निर्धाव, त्यानंतर अजून एक चेंडूची फिकी चांगली पाहायला मिळते। ज्या वासुदेवनं पहिल्या सामन्यामध्ये षटकारांचा अगदी पाऊस पडला तर तो वासुदेव आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी स्ट्रगल करतोय। आणि मी मगाशीच उल्लेख केला होता, शिवम गिरसे संघ जेव्हा जेव्हा सापे गावाची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत असतो, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती तो स्पर्धा आतापर्यंत त्या संघाने जिंकली नाहीये। आणि त्याचा उल्लेख नरेंद्र देवानेने टॉस बॉक्समध्ये केला गेला की हा सत्र तो संघ गाजवेल का, आणि त्याच उद्दिष्टाने हा संघ या सत्रामध्ये इथे मात्र सज्ज झालाय। कुट्टापाचा चेंडू शॉट मिडविकेटच्या डोक्यावर चेंडूला मात्र पाठवलाय, चेंडू मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे होते। क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ओमकार माले होते, अतिशय सुंदर चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण, जे कार्य अक्षय पाटील आतिश पाटील यांना मात्र काही दिवसांपूर्वी करता आलं नाही स्पर्धेमध्ये, ते कार्य आता मात्र ओमकार माली करतोय। आणि आता मात्र ते प्रेक्षक कक्षामध्ये बसून आता मात्र आपल्या संघाला सपोर्टिंगचा रोल करतायत। हा क्रिकेट आहे मित्रांनो, जर तर ते चढा उतार येत असतात आणि यानंतर दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे। शिवशक्ती कुशिंबे आणि MD स्पोर्ट आमनेपाडा या दोन संघांमध्ये तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल। हो, ऑन साईडला पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अलाउंड द कार्पेट चेंडू डेप स्क्वेअरलेकडे मात्र चाललाय। इथे पारितोषिक आहे, हो रनआउटची संधी, हो हो फिंगर अप, आणि फलंदाज वासुदेवला आता मात्र मैदान सोडावं लागेल। थँक्यू डीजे। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये योगेश वडुलकर आहेत, आणि जर योगेश वडुलकरनं जर एखादा झेल पकडला तर त्या झेलसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत मिस्टर दीपेश माघे, यांच्याकडून मात्र ते पारितोषिक दिलं जाणार आहे। आणि पाहू शकाल कस्तुबजी शेठ भुईर आपल्यामधून रजा घेत असताना वलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत भुईर साहेबांचे सुपुत्र आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी चांगलं योगदान लाभलेलं आहे, त्यांचा आभार व्यक्त करूया। काय जबरदस्त क्लायमेट आता मात्र आपण पाहतो, या चांगलं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे, असं वाटतं की एखादी IPL ची स्पर्धा आपण पाहतो आणि ती फील या स्पर्धेमध्ये या मैदानावरती आज आपल्याला अनुभवायला मिळते। या कारण एकीकडे पाहू शकाल आयोजक संघ आहे गावदेवी स्पोर्ट सापे, आणि त्याच्या विरोधात संघ आपण पाहतोय शिवम स्पोर्ट गिरसे। हो नक्कीच, आणि गिरसे संघाला स्पेशली शुभेच्छा आल्यात, दोन मुलींच्या, 2 कन्यांच्या शुभेच्छा, शिवण्या आणि रिया दिवाणे ह्या 2 सुकन्यांकडून गिरसे संघाला स्पेशली शुभेच्छा आल्यात। वेलकम शिवण्या दिवाणे आणि रिया दिवाणे, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय। आपण चांगला उल्लेख केला योगी सर की IPL पेक्षा काही कमी नाही इथे। IPLचं तिकीट कालच लॉन्च झालं, ऑनलाईन 199 रुपये तिकीट आहे, सॉरी ISPLचं तिकीट सुद्धा ठेवलंय,
स्टेडियममध्ये आणि या ठिकाणी सर्व काय फ्री आहे, एव्हरीथिंग इज फ्री. म्हणून म्हणू शकतो की नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, अरे सापेगाव का फ्री टूर्नामेंट किसी IPL से कम नहीं. तर होऊन जाऊ दे टाळ्या सर्व मित्रांना विनंती करतो या स्पर्धेसाठी आणि आमच्या आयोजक वन मॅन शो मेघनाथजी साथी साहेबांसाठी. सर्वच काही फ्री तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळत आहे. पारितोषिकांचा वर्षाव आणि पाहू शकाल प्रत्येक व्यक्तीची मात्र परफेक्टली काळजी या स्पर्धेमध्ये केली आहे. तुम्ही पाहू शकाल अनेक प्रकारचे प्रेक्षक स्टँड आहेत आणि यात मात्र सर्व प्रेक्षक स्टँड ते खचाखच भरलेले आहेत. पण या ठिकाणी जुनी तलवार भगवान जाधव यांची मदत चमकत असताना शिवम गेरशे संघाच्या समोर आतापर्यंत आपण भगवानचा विचार केला तर एक षटकाचा खेळ तरी संपूर्ण गेला. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे विकेट अर्थात वासुदेवला त्यांनी मात्र रनआउट केलं. चांगली सुरुवात गावतोय सापे संघाची आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य चेंडू स्पॉन्सर्स दिनेश पाटील, सुभाष पाटील, आम्ही आपले आभारी आहोत. ज्ञानदेवजी शेलार, वाशेरीचे रमेशजी पाटील, आमनेचे चेंडू स्पॉन्सर, आम्ही आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. रोदाजी सुतार सापेचे चेंडू स्पॉन्सर, आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. संतोषजी पाटील ज्याने आम्हाला थंड म्हणजे कोल्ड्रिंक्स मॅच पुरवल्या, आम्ही आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. विष्णुदादा पाटील ज्याने आम्हाला स्वीट बॉक्स मॅचसाठी दिलेले आहेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. जयदीपजी सुतार हातावरती दानशूत्र पोरगा आहे, आम्ही आपला आभार व्यक्त करतो. ज्याने आम्हाला एनर्जी ड्रिंक हेल्प पुरवलेली आहे, आपले आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सर्व दानशूर व्यक्त महत्वांचा आम्ही या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतोय. तर एक षटकाचा केली ते मात्र संपन्न झालेला आहे. 3 धावा धावफलकावरती 1 गडी आतापर्यंत इथे गमावलाय आणि दुसऱ्या फिरतीला आपण सामना पाहतोय. एक चांगली सुरुवात गावदेश स्पोर्ट सापे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते, कारण नाणेफेकी जिंकली होती त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर आपण नक्की तो योग्य निर्णय म्हणू शकतोय. इथे मात्र पाहू शकाल दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. अक्षय सुतार आलेले आहेत आणि देवरुंगपाड्याचे लेजंड खेळाडू सन्माननीय दिलीप गोडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि कॉमेंट्री पाहण्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. ऊन सावलीमध्ये आज लपंडा पाहतोय, थोडंसं ढगाळ वातावरण आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र त्याच ढगाला त्याच आकाशाला गबोस्ती फटका पाहायला मिळतोय आणि लांबी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. चेंडू बागपड स्क्वेअर रेकच्या बाहेर निघून जातोय. 7 धावांसाठी हा षटकार. होतोय इथे मात्र टपेज चेंडू हवे शॉट फायनल शतरक्षक आहेत सज्ज. चांगलं शतरक्षण तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फेक होते आणि सिंगलच्या वतीने धाव फलक आता मात्र पुढे जाईल 10 या आकड्यावरती. सन्माननीय शिवसेनेचे शाखा प्रमुख दलेपाडाचे अनिलजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. रघुनाथजी सुतार साहेब आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. तर आपल्यामध्ये उपस्थित श्रावण पाटील आहेत, आपले मेघनाथ शास्त्री यांचे अगदी परम मित्र इताडचे श्रावण पाटील साहेबांना आपण इथे सन्मानित करतो आपल्या व्यासपीठावर. तर चांगल्या चेंडूची इथे मात्र आपल्याला फेकी पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय सुतारच्या वतीने आपण पाहतोय. डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. हा क्रिकेट आहे पहा. पहिल्या सामन्यामध्ये अगदी धामांचा पाऊस पडला होता, षटकारांचा पाऊस पडला होता शिवम गेरशे संघानं आणि आता मात्र या ठिकाणी
स्काउटिंग सापेक्ष संघाच्या विरोधात मात्र कुठेतरी चाचपडत असताना मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. तिकडे संदीप आहे तर दुसरीकडे ऋतिका आहेत. ऋतिकने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आणि आता मात्र चौथा बॅटची इनर एज कॉट बिहाइंड आणि शिवम गेटच्या संघाला लागणार हा दुसरा धक्का. थँक्यू. सन्मान करतोय. तसेच गुरुदत्त सुतार साहेब आपण स्टेजवरती या. गुरुदत्त सुतार साहेब आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आपले मेघनाथ शास्त्री यांचे अगदी जवळचे परम मित्र इताडचे श्रावण पाटील ज्यांचा आपण इथे येतोची सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. स्पर्धेच्या निमित्ताने आपण आलात. अनेक मित्र, अनेक आप्तेष्ट, अनेक स्नेही जोडले मेघनाथ शास्त्री साहेबांनी आणि त्याची प्रचिती आपण गेली 3 दिवस पाहतोय. या मंचकावर, या मंचावर, या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे. त्यामधले श्रावणजी पाटील, श्रावणजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला. त्यांचे परम मित्र मेघनाथजी शास्त्री या स्पर्धेचे आपले आधारस्तंभ आणि आपल्यामध्ये रघुनाथजी सुतार साहेब आलेले आहेत जे रोहिदास सुतार यांचे पितामह आहेत, ज्यांचा आपण सन्मान करूया. स्पर्धेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिक ज्याने आपल्या मुलाला घडवलं, रोहिदास सुतार साहेबांना एवन जोडी रोहिदास सुतार आणि गुरुनाथ सुतार यांची आपण नेहमीच पाहत असतो प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून. आणि रोहिदास सुतार यांचे पितामह गोरखनाथजी सुतार ज्यांचा आपण सन्मान करूया. टाळ्यांचा गजर असू द्या ह्या सन्मानासाठी. मेघनाथ शास्त्री साहेब हा सन्मान करतायत, येतोचीच सन्मान देत आहेत आणि मैदानामध्ये मोठा फटका आलाय नंदच्या बॅटमधून. शॉर्ट टर्म पूल केला होता अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र मिडलिंग पाहिले आपण आणि वायडिश मिडविकेटच्या दिशेने मात्र चेंडू खेळला गेला आणि पहा पहिल्या चेंडूवरती सामना करत असताना मात्र षटकारानं नरेंद्रनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि धाव फलकावरती आता मात्र आपल्याला डबल फिगरमध्ये धावसंख्येचा आकडा पाहायला मिळतो. या 2 गडी बाद 16. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आतापर्यंत या दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर पाहिले आपण. 13 चेंडू आतापर्यंत अक्षय सुतारने खर्च केला. 5 चेंडूची त्याची हाताळणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. अजून एक शॉर्ट टेम्पल जबरदस्त मात्र या ठिकाणी एक्झिटिव्ह चेंडूला केलेला आहे आणि पाठवला मिड विकेटच्या बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार. साहेबांना विनंती आहे, आपल्याला आयोजक बोलत आहेत, आपण या स्टेजकडे या. आपलं हार्दिक स्वागत. सन्मान्य गुरुदत्त सुतार आलेले आहेत. येस, वेलकम. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद. एकूण धावफलकावरती आपण धाबा जर पाहिल्या तर 22 धाबा पाहायला मिळतात. म्हणजे या षटकामध्ये अक्षय सुतारनं एकूण 19 धाबा खर्च केला. 1 विकेट त्याला प्राप्त करता आली ऋतिकच्या रूपानं, परंतु 19 धाबा त्याने खर्च केल्या. दरम्यान या ठिकाणी या पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय सापेगावचे राजेजी पाटील यांचे ते मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं समेत त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. करूया आपण त्यांचं हार्दिक स्वागत. पहा आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक 4 व्हीलर गाडी उभी आहे. अगदी साईड स्क्रीनच्या बाजूला ती आपण बाजूला करायची आहे प्लीज. त्या चालकाला मी विनंती करतो, त्या मालकाला विनंती करतो की आपण ती गाडी थोडीशी बाजूला करायची आहे आपण. तर दळेपाडाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख अनिलजी पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. रोहिदास सुतार साहेब आपण या आपल्या शुभ असते अनिलजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. पहा मी पुन्हा एकदा विनंती करतोय, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी साईड स्क्रीनच्या बाजूला एक 4 व्हीलर गाडी उभी आहे. त्या चालक मालकाला विनंती करतोय आपण ती गाडी पार्किंग झोनमध्ये पार्क करा, कारण त्याच्यावरती सूर्याची किरणं प्रबलित होत आहेत आणि त्यामुळे थोडासा खेळामध्ये व्यत्यय येतोय प्लीज. तर तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरुवात होत आहे. स्वतः गोलंदाज अनुज आता मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या धावगतीने आतापर्यंत शिवम गेटशी संघानं धाबा जोडलेल्या आहेत 22 धाबा. आणि जर अशा रीतीने जर धाबा येत राहील तर 30+ आकडा मात्र आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. परंतु अनुज सुद्धा एक प्रोफेशनल गोलंदाज आहे. अनुजने सुद्धा मात्र कमी वयामध्ये एक उंच भरारी घेतली आहे असंच म्हणावं लागेल. परंतु पहिल्या चेंडू पहा बाउन्सरनं मात्र या ठिकाणी हाताळणी केली आणि पंचांच्या माध्यमातून 1 फॉर द ओव्हरचा इशारा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यामध्ये सन्माननीय कायदे तज्ञ ॲडव्होकेट नाचनजी साहेब सुद्धा आलेले आहेत. तर नाचन साहेब आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने. ॲडव्होकेट नाचन सर, वेलकम. पुन्हा मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पाहू शकाल चेंडूचा पाठलाग केला गेला होता, परंतु जबरदस्त चेंडूची लेंथ आणि एसटीआरच्या पाठीमागे सिद्धांत पहा किती चांगल्या पद्धतीने तो मात्र त्या ठिकाणी कार्य करतोय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू हाताळतोय.
म्हणजे असं वाटतं की नरेंद्र देवाने वेगळ्या खेळपट्टीवरती फलंदाजी करतो आणि इतर फलंदाज आता मात्र वेगळ्या खेळपट्टीवरती फलंदाजी करतायत की काय, ज्या अनुषंगानं खेळ सुरू आहे या पहिल्या इनिंग मध्ये. संदीपने पहा षटकारानं सुरुवात केली होती आपल्या डावाला, त्यानंतर सिंगल धाव त्याने कंप्लीट केली आणि त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट चेंडू खेळतोय आणि कुठेतरी प्रेशर आता मात्र या ठिकाणी वाढत असताना संदीपच्या फलंदाजीवर. धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद 22. अजून एक चांगला चेंडूची फेकी पहाला माली गोलंदाज अनुज मालीच्या वतीनं. पंचाचा लेगबायचा अनुज पाटील, पंचाचा लेगबायचा इशारा आणि अवंतर धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या चांगली कंदूची गोलंदाजी अनुजच्या वतीने आपण पाहतोय. नरेंद्रनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 2 आपण षटकार पाहिले होते, अगदी मिड विकेट झोनमध्ये ते षटकार पाहिले होते. आणि आता मात्र मी पुन्हा एकदा विनंती करतो त्या गाडी चालकाला प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर अगदी ती गाडी उभी आहे. ओहो परफेक्टली डिलिव्हरी अगदी स्टार्टच्या मध्ये तिथे सापडला गेला आणि अनुजी विकेट्स आपल्या जीवनामध्ये कधी विसरू शकणार नाही, कारण त्याने विकेट्स कोणाची प्राप्त केली आहे तर नरेंद्र देवानीची ही विकेट्स आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीने आज गावठी स्पोर्ट सापे संघ खरोखरच जबरदस्त खेळ प्रस्तावित करतोय. म्हणजे ते सांगतात की जे हाजीर ते वजीर. बॅटची काळा त्याच्या पाठीमागे सिद्धांत आहे, त्याने पकडला असेल आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी समाप्त झाला फलंदाज नरेशचा खेळ. अनुषंगाने गावठी स्पोर्ट सापे संघ परफॉर्मन्स करते, कारण तिसरा षटकाचा खेळ अभ्यंतर पाहिलं तर कुठेतरी समाप्तीच्या वाटेवरती आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि 10 फलकावरती आपण धावा पाहू शकाल. 4 गडी बाद 23, ज्याचा काल आपण नक्कीच वाढदिवस साजरा केला आणि खरोखरच एक सुंदर कीर्तनकार आहेत. या सापे गावासाठी लाभणारी ही देवानी दिलेली देणगी आहे. सन्माननीय सुभाषजी महाराज थरणे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये बॅटच्या स्वरूपात एकही धाव अनुज पाटीलने खर्च केलेली नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण एक मात्र मिडन षटक पाहिलेला आहे. एसके स्पोर्ट सापे संघाच्या वतीनं जीवन सालवीनं तो मात्र कारनामा केला होता की हा दुसरा मिडन विकेट ओव्हर अनुज पाटीलच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आता खेळण्यासाठी अजय. तेवीस धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि या शेवटचा चेंडूचा किलर बाकी आहे या पहिल्या डावातील. काय जबरदस्त खेळ गावठी सापे संघाच्या वतीने आपण पाहूया. इथे मात्र फुलटॉस होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि या स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर आणि दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय. त्या गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर अनुज पाटील. गोलंदाजी आवडली असेल तर अनुज पाटील टाळ्या वाजण्यास हरकत नाहीये. टाळ्यांमध्ये कंदुशी करू नका. आणि ज्या अनुषंगाने अनुज पाटीलनं हा स्पेल इथे मात्र संपन्न केलाय, त्या स्पेलसाठी ज्या परफॉर्मन्ससाठी मिस्टर अक्षय पाटील यांच्या माध्यमातून ब्रँडेड शूज दिल्या जाणार आहेत. क्या बात आहे. अक्षय पाटील यांचा सुद्धा आपण करूया आभार व्यक्त आणि जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध MD स्पोर्ट आमनेबाडा असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. आणि या स्पेशली अनुज पाटील साठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज मिस्टर स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि आपण जात आहोत नाणेफेकीकडे. नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करूया. सन्माननीय
सन्माननीय दलेपाटीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय अनिलजी पाटील आणि श्रावणजी पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दुसऱ्या परिधीला आपण दुसरा सामना इथे पाहणार आहोत. एकीकडे MD स्पोर्ट आमनेपाडा आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी शिवशक्ती कोशिंबी या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करतोय. इट इज टेल आमनेपाडा संघाच्या वतीनं टॉसची मागणी केली परंतु हेड्स आलेला आहे. टॉस जिंकला शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी संघानं. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस विनिंग करणाऱ्याला आपण शीतपेय देणार आहोत. श्रावण पाटील यांच्या शुभास्ते आपण शीतपेय इथे संपन्न करत आहोत देत आहोत. त्रिशूल मॉर्निंग सेशन मध्ये आपण पाहिलं तर महेंद्र मागे यांच्या संघाला मात्र नक्कीच पराभूत केला आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही MD स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या समोर खेळणार आहात. या अगोदर कधी तुमचा सामना झालाय का? नाही याआधी कधी सामना नाही झाला. म्हणजे आमने संघाशी झालाय पण MD स्पोर्ट्स आमनेशी पहिल्यांदा सामना होतोय. टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय असेल? सर फलंदाजी करू. तर आणखी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग तुम्हाला करायची आहे आणि बॅटिंग करताना किती लक्षाचा तुम्ही लक्ष ठेवण्याचा समोरच्या संघासमोर प्रयत्न कराल? आम्हाला फिल्डिंग आहे ना, क्षेत्रक्षण तुम्ही करणार आहात तर तुम्ही कुठपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल? 25 ते 30 रोखण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल आणि त्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडे तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? रामकृष्णकडे रोहन आणि त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्रिशूल ठाकरे एक्झॅक्ट या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आयोजकांचं मात्र या ठिकाणी कौतुक करतायत. धन्यवाद त्रिशूल. आणि मी विनंती करतो जे लहान मुलं जे उन्हामध्ये नक्कीच बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की प्रेक्षक स्टँड तुमच्यासाठी उभारण्यात आलेले आहेत. त्या प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय जी 4 व्हीलर आहे आमच्या समोर प्लीज इंडिका गाडी आहे त्या चालकाला मी विनंती करतोय की आपण प्लीज तिथून ती गाडी बाजूला करायची आहे. जर आपण 2 मिनिटांमध्ये ती गाडी तिथून जर बाहेर केली नाही तर अन्यथा त्या गाडीची हवा काढली जाईल प्लीज. हो नक्कीच. समोर बाजूच्या मुलांना सांगायचं मला की नंबर सांगा गाडीचा प्लीज. कोणतरी फोन आम्हाला इकडे फोन करा, कोणाला तरी फोन करा. आंब्याच्या बाजूला गाडी आहे आणि अर्टिगा तिथे पुढे सुद्धा उभी आहे. आपण ऐकत का नाही हा प्रश्न आहे. बघा सगळ्याच्या डोक्यावरती हात. या पहिल्या चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड इव्हन पाहायला मिळालं. 24 धावांचं लक्ष आई गावदेवी सापे संघापुढे. पण तो त्या गाडीने खूप त्रास दिला. इथपर्यंत त्याचा प्रकाश परिवर्तित होतोय. बहुतेक सिल्वर कलरची टाटा इंडिका आहे. मॉडेल तर तसंच दिसतंय. तर चला आमचं मंडळ आहे तर आपण जा हवा काढा त्या 4 टायरची. सिद्धांत नागलेकरने जर हॅट्रिक केली तर दीपेश महागे यांच्याकडून 3 हारचं बक्षीस. चला पुढचा चेंडू गोलंदाज होतो विकेट टाकतो. बॅटची कडाफा होतो विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून चेंडू गेला लेग स्लिपला बीट करून अगदी साईड स्क्रीनच्या जवळ कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषकाच्या बॅनरला अगदी नतमस्तक होत असताना नशिबाचा चौकार. काय खेळतायत, काय उलटफेर करतील की असं वाटतं. काय बॉलिंग केली ती आधी तिन्ही गोलंदाजांनी. इथे बॅटिंग सुद्धा सुंदर स्टार्ट करतो बॅट्समन मिस्टर अनुज कॅप्टन. आणि अनुजने त्या ठिकाणी काय जबरदस्त शेवटच्या चेंडूवरती थरारकता दाखवली होती. क्लीन बॉल केलं होतं. तिन्ही पण बॅट्समनला लागोपाठ बाद केलं, हॅट्रिक संपादित केली आणि मोठा इथे संघ अगदी ग्रस्त झालाय, दुखापतग्रस्त झालाय. आणि चुरस वाढली आहे ती म्हणजे कारण धावसंख्या फक्त 23 उभी करण्यामध्ये सक्षम ठरले नरेंद्र दिवानेचे सर्व बॅटर शिवम स्पोर्ट्स गेरसेचे. आणि गावदेवी सापेने ती करामत करून दाखवली आहे. जर विजय संपादित केला तर योगी सर मगाशीच म्हणाले की मोठं उलटफेर असेल या टुर्नामेंटचं. जसं सकाळी झालं वाशेरे संघ पराजित झाला. टोन केलं गोलंदाजाने. अजय त्या ठिकाणी बॉलिंग करतोय आणि अनुजला थांबवलंय. अनुजने एक चौकार जो
प्राप्त केला तो नशिबाचा होता हे विसरता कामा नाहीये. पण तो आई गावदेचं जे परफॉर्मन्स पाहिलं, SK स्पोर्ट्स सापे संघाने सुद्धा इथे परफॉर्म केलं, निरिवी 11 ने सुद्धा परफॉर्म केलं, परंतु त्याहूनही बेस्ट इथे परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. नक्कीच असं म्हणायला इथे आपल्याला हरकत नाहीये, कारण सापे म्हणजे यजमान संघ आणि गेरसेचा हा पाहुणा संघ आहे. यजमान इथे अगदी प्रभावित करतोय. आता मात्र फॉलिंग डाऊन फटका मारचा प्रयत्न, शानू सर सांगतात की हा वाईट बॉल आहे. गोलंदाजाने शफल होताना पाहिलं अनुजला आणि चेंडूला लेगस्टिकच्या बाहेर नियंत्रित करताना थोडेसे फसले आणि वाईटच्या रूपामध्ये धावा इथे वाढत असताना आई गावदे सापे संघाची धावसंख्या 7 वर. लक्ष्य 24 धावांचं अजून जिंकण्यासाठी 15 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. हो, जबरदस्त फटका अगदी गेला आणि तो 6 धावा सांगून गेला. उत्तुंग षटकार बॅट्समन अनुज कॅप्टनच्या बॅटमधून. जल्लोष. मी एवढंच म्हणेन की या संघामध्ये अक्षय पाटील, आतिश पाटील, निखिल पाटील, सोपी पाटीलची आवश्यकता आहे का या संघाला? ज्याप्रमाणे परफॉर्मन्स करतायत शिवम गेटचे संघासमोर, नक्कीच अजिबात गरज वाटत नाहीये की तुम्ही सुद्धा करू शकताय. दाखवून दिलं या मैदानामध्ये आपले हुकमीचे क्रिकेटर नसताना सुद्धा इथे चांगला लिलिया चांगला परफॉर्मन्स देतोय. चेंडू झालेत या षटकातील आतापर्यंत 4. शानू सर 4 चेंडू झालेत. धाव संख्या 13 वर. 13 वरती दिग्गज संघ इथे पराभवाकडे वाटचाल करेल का असं पाहायला मिळतंय, कारण त्याचं कारण प्रेक्षक हो 14 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 11 धावा फक्त राहिल्या शिल्लक. जिंकण्यासाठी अनुज काय कॅप्टन्सी करतोय, बॉलिंग सुंदर केली, आता बॅटिंग सुद्धा अति सुंदर करतोय, देखणी बॅटिंग करतोय आणि देखणा सामना इथे चुरशीचा होईल काय, चुरस वाढवेल का गोलंदाज अजय सज्जे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 4 चेंडू झाले, धावा ठोकल्या आतापर्यंत 13. अजून एक चांगला खेचून मारलाय हा बॉम्पूल आणि चेंडू गेला पडघा कल्याण हायवे कडे. एका टप्प्याने 4 रन्स. सन्मान्य संतोषजी काकडे साहेब, कार्यतत्पर सरपंच आमनेपाडाचे आपल्यामध्ये येत असताना मोठं व्यक्तिमत्व, सुस्वागतम. पहा त्या गाडीचा क्रमांक आहे 3269. त्या मी चालकाला विनंती करतोय की आपण गाडी तिथून थोडंसं बाजूला पार्किंग झोन मध्ये ती गाडी पार्क करायची आहे. आणि इथे मात्र पाहू शकाल आमने पाड्याची माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. जबरदस्त उम्मीद, इच्छा इथे साध्वी केली आहे आणि दाखवली सुद्धा अनुजने की मला गावदेवी संघाला जिंकून द्यायचंय. मी चांगली बॉलिंग केली, आता बॅटिंग सुद्धा करणार. कथाची घंटा वाजवली. धाव संख्या 17. आता हा चेंडू टर्न केला, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवून गोलंदाजाने कटर टाकला आणि त्या ठिकाणी षटकाची समाप्ती डॉटने केली, परंतु विजयाकडे वाटचाल केली असं म्हणू शकतो. सुगंध दरवळलाय, अगरबत्ती पेटवलीये, ती म्हणजे सापेकरांनी आणि सुगंध पसरलाय सापे गावामध्ये. त्याचं कारण येणारे चेंडू 12 आणि 7 धावांची फक्त अजून गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. परंतु नरेंद्र दिवानेचा हा संघ सामना सहज सोडणार नाहीये, हे सुद्धा आपण पाहणार पुढच्या षटकामध्ये. चेक. नक्कीच आपण ओव्हर इनिंग मध्ये आहोत, ब्रेक मध्ये आहोत, तर काही सन्मान जे आहे ते सन्मान इथे संपन्न करूया. आपल्यामध्ये आज ॲडव्होकेट नाचन साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करणार. मी विद्यमान सरपंच गोरखनाथजी सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट नाचन साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचं आहे. पाहू शकाल पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्यानंतर पाहू शकाल ज्याचं नुकतंच शुभागमन इथे झालेलं आहे. आमने पाड्याची या डासिंग माजी सरपंच सन्माननीय क्रिकेटवरती त्यांचं फार प्रेम आहे अशी व्यक्तिमत्व सन्माननीय संतोषजी काकडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर मी सुभाषजी महाराज सरने आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी काकडे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. काकडे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक स्पर्धा कव्हर केल्या, त्यांच्या नावानं अनेक स्पर्धा आपण एन्जॉय केल्या आणि आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्याची आपल्याला उपस्थिती प्रार्थनीय पाहायला मिळत आहे. त्यांचा आपण आज शुभ सन्मान महाराजांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतोय. आणि या स्पर्धेचे प्रणेते मेघनाथजी शास्त्री साहेब सुद्धा मात्र त्या सन्मानामध्ये सहभाग होत असताना
काकडे साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा द्विगुणित केली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. सामना हॉट आहे आणि जाऊया पुन्हा आपण मनोज कारवे सरांकडे. थँक्यू. विकेटचं पतन झालं, एक धाव कंप्लीट झाली होती, परंतु 2 धाव याची गरज होती का हा प्रश्न. आणि स्कीपर त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर अनुज रनआउटच्या माध्यमातून. परंतु आमचे मेन खेळाडू नसले म्हणून काय झालं, आमचे महत्वाचे खेळाडू नसले म्हणून काय झालं, आम्हाला सुद्धा महत्व प्राप्त आम्ही करून देऊ हे दाखवून दिलं या नवख्या खेळाडूंनी. आणि होताचं नव्हतं होत असताना मैदानामध्ये सामना रंगलाय तो म्हणजे एका बाजूला आई गावदेवी सापे, दुसऱ्या बाजूला शिवॉन स्पोर्ट गेरसे. अगदी अनेक चॅम्पियन पद ज्याने पटकवलं त्या गेरसे संघाला या ठिकाणी झुंज देण्यास भाग पाडले ते म्हणजे आई गावदेवी सापे संघाने. एक गडी बाद झाला, धावसंख्या 18 वर. आणि आता समीकरण बघा, 11 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये मिस्टर अरबाज. दरम्यान वाशेरगावचे समाजसेवक सन्माननीय जनार्दनजी मागे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि स्पेशली या गावदेवी सापे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. वाव, सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह बॅकफुटला गेला अरबाज आणि उसरी घेणारा चेंडूला अगदी छान पद्धतीने लेदर क्रिकेटची नजाकत दाखवली. नरेंद्र सुद्धा फिदा झाले असतील या फटक्यावरती. इतका जबरदस्त क्लासिकल फटका तिथे मारला होता पण तो भेदू शकली नाही बाउंड्री. सिंगलची प्राप्ती केली अरबाजने आणि स्ट्राईकला आणलं सिद्धांतला. धावसंख्या पोहोचलेली आहे 19 वर टीम आई गावदेवी सापे संघाची. जिंकण्याचं लक्ष समोर आहे 24 धावांचं. स्वतःला सांगा की मला नाही माहिती माझ्या आयुष्याची स्टोरी का असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हार मानू नका, जिंकून दाखवा, प्रयत्न करा. आणि चाबूक चपराक शॉट झेल टिपला त्या ठिकाणी. लॉंग ऑन द वेगाने आला स्क्रीनच्या समोर. वासुदेवने वासुदेव हरी आणि फलंदाज बाद गेला घरी. पॉझिटिव्ह आहे. सामना त्याने सोडला नाहीये अजून मात्र विजयाचे ते प्रयत्न करतायत. पण या ठिकाणी सिद्धांत कुठेतरी चूक केली, कारण इथून तुम्ही सिंगल डबल जरी धाबा जर जोडल्या असत्या तर मात्र धावसंख्येपर्यंत तुम्ही या रेगीत पोहोचू शकले असते. परंतु हवाई मार्गाने त्यांनी फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने मात्र सिद्धांत इथे बाद झाला. नवीन फलंदाज ओमकार माली आलेले आहेत आणि जर ओमकारला षटकार जर लगावला तर अक्षय पाटील अर्थात सिक्सर किंग ऑफ सापे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हो, नक्कीच हारागिरी केली असं आपल्या पाहायला. याला म्हणतात समजदारचं क्रिकेट, सेन्सिटिव्ह क्रिकेट यालाच म्हणतात. जशी आवश्यकता आहे जशी गरज आहे तसा पुरवठा केला पाहिजे असं म्हटलं जातं. स्थिती तशी बिकट नाहीये, फक्त सहज सावध तुम्हाला खेळायचं आहे. आणि त्या नरेंद्र दिवाणे तुमच्यावरती नक्कीच या ठिकाणी प्रभाव टाकू शकतो आणि कमबॅक करू शकतो, पलटवार करू शकतो. त्याचा संघ हा चांगले क्रिकेटचे धडे घेतो. धावसंख्या पोहोचली 20 वर. अजून 4 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. आणि फलंदाज स्ट्राईक एंडला मिस्टर अरबाज. ऋतिकचा हा चेंडू बघा, हाराकिरी आपण सांगतोय, आपण विश्लेषण करतोय. कॉमेंटेटरला कधी कधी काही खेळाडू ऐकत नसतात, हे सुद्धा अगदी दुर्दैव म्हणावं लागेल योगी सर. आणि तेच कारण असतं की अनेक खेळाडू जसं काल बबलू पाटीलने करून दाखवलं की त्याने अगदी चुकीचे फटके मारले आणि तो सामना गमावला. 5 रिव्हर्सचे फटके मारता मारता 5व्या चेंडूत तो लेग बिफोर झाला. म्हणजे तुम्ही पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि नकळतपणे का ते शिकलं पाहिजे. फुलंदांचा चेंडू टाकला गोलंदाज ऋतिकने आणि ऋतिक थोडासा सामन्याला रोशन करतोय मैदानामध्ये. षटक समाप्त केलं ऋतिकने. आणि आता बघा चेंडू शिल्लक राहिले 6. 3 धावांची गरज टीम आई गावदेवी सापे संघाला. अजूनही सामन्यामध्ये मजा प्रेक्षको, सामना सोडून चालला नाहीये. आणि आमचे निंबोलीचे मान्यवर आलेले आहेत आमच्यामध्ये अनिल सेठ दळवी, वन मॅन शो फ्रॉम निंबोली. सोबतीला आमचे ग्रामपंचायत सदस्य बबलूजी पाटील, तसेच सहकारी मंडळ आमचे अनिल सेठ दळवी यांचे महेंद्र केणे, रुपेशजी सुतार, तसेच सुरेश सुतार आणि आमचे घोडसेचे मान्यवर सुद्धा आलेले आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत कैलासवासी ज्ञानचंद मोदी चषक 2024 मध्ये. अनिल सेठ दळवी वेलकम. आणि नक्कीच आपण अनिल शेठ दलवी यांचा जर विचार केला तर मात्र त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक वर्ष आमदार चषक अनुभवलेले आहेत. ते सुद्धा एक जबरदस्त आयोजक आहेत आणि या पाहू शकाल या स्पर्धेमध्ये त्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निंबोलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांनी सुद्धा मात्र आपण जर विचार केला तर उंच भरारी घेतलेले आहे आणि ते व्यक्तिमत्व आपल्याला आज व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. तुम्ही ऑन स्क्रीन त्यांना पाहू शकाल. आणि आता मात्र सामन्यामध्ये सुद्धा मात्र पूर्णपणे रंगत निर्माण झालेली आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 3
धाबांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच. सोबतीला नितेशजी मगर सुद्धा आहेत, जे अनिसेट दळवी यांच्या नेहमी सोबतीला असतात. आणि अनिसेट दळवी म्हणजे वन मॅन शो आमच्या निंबोलीचे मोठमोठ्या स्पर्धा जे साकार ज्यांनी केलेल्या आहेत. आपण पाहिले असेल 2 वर्षापूर्वीची डे नाईटची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेला अगदी लोकप्रियतेचं उंच शिखर प्राप्त झालं होतं. त्याचं कारण की अचूक नियोजनबद्ध आयोजन ज्यांनी दाखवून दिलं होतं ते अनिसेट दळवी. आणि ही स्पर्धा सुद्धा तशाच पद्धतीची अनिसेट दळवी आपण पाहतोय. विनामूल्य स्पर्धा सादर केली आपले सन्माननीय आपल्या निंबोलीचे जावई मिस्टर मेघनाजी शास्त्री साहेबांनी, ज्यांच्या भावाच्या नावाने कैलासवासी ज्ञानेश्वर मोती चषक 2024. तर मैदानामध्ये सामना रंगतो. एका बाजूला शिवम स्पोर्ट गेरसे नरेंद्र दिवानेचा संघ, दुसऱ्या बाजूला स्थानिक संघ यजमान संघ आई गावदेवी सापे संघ. सापे संघाला 3 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये, आणि बॉलिंग मार्ग होते मिस्टर नरेंद्र दिवाने. आणि आपल्या गोलंदाजीच्या मात्र नक्कीच तालावरती मात्र या ठिकाणी नसवेल का पाहू शकाल. या ठिकाणी अप्पर कटचा मात्र फटका पाहू शकाल. हवेत खेळला होता. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. दुहेरीचा तिथे मात्र प्रयत्न झाला होता, परंतु मात्र शेवटच्या क्षणामध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी नाकारलं. कारण कुठेतरी रिक्स होती कारविसर, आणि त्याच अनुषंगाने मात्र सिंगल धाब्यावरतीच मात्र ओमकारनं मात्र त्या ठिकाणी समाधानी मानलं. आणि आता मात्र समीकरण उरलाय 5 चेंडू शिल्लक आहेत. 2 धाबांची आवश्यकता असेल. नक्कीच इथे सावध भूमिका घ्यावी लागेल, परंतु नरेंद्र दिवाने नक्कीच अटॅकिंग बॉलिंग करेल. चेंडू अचूक टाकला होता, फ्लाय दिलं होतं चेंडूला, आणि त्या ठिकाणी फिल्डर सुद्धा तैनात होता. पण फिल्डरने अगदी हाफ चान्स फुल चान्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी कुठल्या प्रकारचा शर्तीचा प्रयत्न नाही केला. कदाचित तो झेलचा प्रयत्न जर केला असता, सूर मारला असता, तर मे बी झेल टिपता आला असता. परंतु जर तरला वेळ निघून गेली की महत्त्व असतं. पण तो सामन्याला महत्त्व प्राप्त झालंय, स्पर्धेची महत्त्व सुद्धा प्राप्त इथे झालेलं आहे. स्पर्धांनी खूप मोठं उंच शिखर गाठले. त्याचं कारण की प्री-एंट्री टुर्नामेंटच्या स्पर्धेमध्ये असे सामने होणं म्हणजे अपेक्षित नव्हतं, परंतु काय जबरदस्त इथे अफलातून क्रिकेट होतं आजच्या दिवसामध्ये. पहिल्या चेंडूपासून आता या सामन्यामध्ये 5 चेंडू आणि 2 धावांची गरज गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला. चला वेल थोडंसं कमी खर्च करा आपण विनंती करतोय, कारण आपल्याकडे वेल थोडंसं कमी आहे. कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 2 धाबांची आवश्यकता. प्रत्येक धावाचं पहा किती महत्व आता मात्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि मी नेहमीच सांगतोय मित्रांनो की राजकारणामध्ये एकमताला फार महत्व असतं, जे आमच्या संतोषजी काकडे साहेबांना परफेक्टली माहिती आहे. शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्व असतं, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाब्याला फार महत्व असतं. 2 चेंडू 2 धाब्याची आवश्यकता आहे. 5 चेंडूचे खेळ अजून येणं बाकी आहे. ते मात्र हुक करण्याचा प्रयत्न, आणि चेंडू पाहू शकाल अगदी तडम्यांच्या दिशेनं वेगानं चाललाय. आलाय चौकार, आणि या स्पर्धेमध्ये अजून एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. शिवम स्पोर्ट गेरसे संघाचं जो स्वप्न होतं त्याचा स्वप्नाचा भंग झालं, आणि त्यांचा मात्र प्रवास या स्पर्धेतून संपन्न झालेला आहे. हार्ड लक शिवम स्पोर्ट गेरसे, आणि कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट सापे. आणि दरम्यान या ठिकाणी सापेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्मान जगदीश शास्त्री यांचं या ठिकाणी